सनातन शास्त्रामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो सनातन परंपरेचं अंतिम शिखर मानला जातो, मोक्ष. पण मोक्ष म्हणजे नेमकं काय? स्वर्गातलं एखादं VIP तिकीट, की दुःखातून सुटका आणि तिथे पोचण्याचा एकच ठरलेला मार्ग आहे का? खूप खोल प्रश्न आहेत हे. कल्पना करा की मोक्ष हे एक उंच भव्य शिखर आहे. सनातन धर्माने तिथे पोचण्यासाठी एकच राजमार्ग नाही दिला, तर प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाला आणि वृत्तीला साजेशा अनेक पायवाटा, अनेक मार्ग दिले आहेत. अगदी. आज आपण या 6 मुख्य मार्गांचा नकाशा उलगडणार आहोत. ज्ञान, भक्ती, कर्म, राज, तंत्र आणि संन्यास. हो. या मार्गांवर चालताना काय आव्हाने येतात? कोणता मार्ग कोणासाठी अधिक योग्य आहे? आणि हे सर्व मार्ग शेवटी एकाच ठिकाणी मिळतात का? चला, हा सखोल प्रवास एकत्र सुरू करूया. चला तर. चला, तर मग ज्ञानमार्गापासून सुरुवात करूया. या मार्गाचा केंद्रबिंदू एकाच प्रश्नाभोवती फिरतो. मी कोण आहे? अगदी बरोबर. आणि इथे ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी पांडित्य किंवा बौद्धिक कसरत नव्हे. अच्छा. हे सत्याचं थेट प्रत्यक्ष ज्ञान आहे. अग्नी जाळतो हे आपण वाचून किंवा ऐकून मानत नाही, तर चटका लागल्यावर ते जाणतो. बरोबर. अनुभव घेतो. हो, तसंच हे आत्मज्ञान आहे. मोक्ष मिळवायचा नसतो, तर अज्ञानाचा पडदा दूर झाल्यावर तो आपला सहज स्वभाव म्हणूनच प्रकट होतो. पण मी शरीर नाही हे म्हणायला सोपं आहे. जेव्हा गुडघा दुखतो किंवा प्रचंड भूक लागते, तेव्हा तर मी शरीर आहे हाच अनुभव 100% खरा वाटतो. हो. या विरोधाभासाला ज्ञानमार्ग कसा हाताळतो? खूप महत्वाचा प्रश्न आहे. इथेच ऋषींनी दिलेलं प्रसिद्ध दोरी सापाचं उदाहरण उपयोगी पडतं. दोरी आणि साप? हो. अंधारात दोरीला साप समजून आपण घाबरतो. आपलं हृदय वेगाने धडधडतं. आपण घामाने भिजतो. म्हणजे भीती आणि शारीरिक लक्षणं 100% खरी आहेत. अगदी. पण दिवा लावल्यावर काय होतं? साप नाहीसा होत नाही, कारण तो तिथे कधीच नव्हता. फक्त दोरी होती हे कळतं आणि भीतीची खोटी भावना निघून जाते. म्हणजे तुम्ही म्हणताय की दुःख आणि वेदना खऱ्या वाटतात, पण त्यांचं मूळ कारण म्हणजे मी शरीर आहे ही कल्पना त्या सापासारखी खोटी आहे. अगदी बरोबर. आणि या खोट्या कल्पनेतून बाहेर पडण्यासाठी 3 टप्प्यांची साधना आहे. 3 टप्पे. पहिला, श्रवण. गुरूंकडून किंवा उपनिषदांसारख्या शास्त्रांकडून सत्य ऐकणे. उदाहरणार्थ, त्वम ब्रह्मासी, तू ते ब्रह्म आहेस. दुसरा खप्पा आहे मनन. ऐकलेल्या सत्यावर खोलवर विचार करणे. मी शरीर नसेन तर मला वेदना का होतात? अशा प्रत्येक शंकेचं निराकरण होईपर्यंत त्यावर चिंतन करणं. आणि तिसरा, सर्वात महत्वाचा टप्पा, निधिध्यासन. इथे मी साक्षी आहे असा विचार न करता साक्षी भावातच स्थिर होणे. ही एक जगण्याची पद्धत बनते. आणि नेती ही पद्धत मी याबद्दल खूप ऐकलं आहे. पण एक भीती वाटते की जर आपण हे नाही असं सगळं नाकारत गेलो तर शेवटी शून्यच उरेल की काय? इज इट अ पाथ टू एम्प्टीनेस? नॉट दिस. ही एक प्रकारची सर्जिकल टूल आहे. सर्जिकल टूल? हो. साधक स्वतःला प्रश्न विचारतो. मी शरीर पाहतो म्हणून मी शरीर नाही. मी माझे विचार पाहतो म्हणून मी विचार नाही. मी भावना अनुभवतो म्हणून मी भावना नाही. जे काही पाहता येतं ते सगळं नाकारल्यावर शून्य उरत नाही, तर जो पाहणारा आहे ती शुद्ध चेतना उरते, तो आत्मा. अच्छा. त्यामुळे हा रिकामेपणाचा नाही तर अनंत पूर्णत्वाचा मार्ग आहे. ज्ञान मार्गाचा हा विश्लेषणात्मक, जवळजवळ सर्जिकल दृष्टिकोन तीव्र बुद्धीच्या लोकांसाठी आहे. पण ज्यांची शक्ती हृदयात आहे त्यांच्यासाठी या शिखरावरचा हा मार्ग खूप कोरडा वाटू शकतो. हो. त्यांच्यासाठी दुसरा अधिक प्रेमळ आणि रसाळ मार्ग आहे का? नक्कीच. तोच आहे भक्ती मार्ग, हृदयाचा मार्ग. भक्ती मार्ग. इथे मी कोण आहे या प्रश्नापेक्षा तू कोण आहेस हे जास्त महत्वाचं आहे. इथे मी प्रेमात विरघळतो. अच्छा. ज्ञान मार्ग अज्ञानावर हल्ला करतो, तर भक्ती मार्ग अहंकारावर, मालकी हक्कावर हल्ला करते. पण सर्वसामान्यपणे भक्ती म्हणजे देवाला काहीतरी मागणे, एक प्रकारचा व्यवहार असं समजलं जातं. माझं हे काम कर, मी तुला नारळ फोडेन, ही खरी भक्ती आहे का? नाही, तो भक्तीचा गैरसमज आहे. ती तर एक ट्रान्झॅक्शनल रिलेशनशिप झाली. बरोबर. खरी भक्ती म्हणजे स्वतःला ईश्वराच्या इच्छेनुसार पूर्णपणे समर्पित करणे. माझे नाही, तुझी इच्छा. माझी नाही, तुझी इच्छा. हा एकच भाव आयुष्यभराचं कर्म जाळून टाकू शकतो. भक्ती हळुवारपणे सांगते, करता तू नाहीस, मालक तू नाहीस.
आणि मग जीवनात काहीही घडलं तरी दुःख मनाला चिकटत नाही. का? कारण ते माझ्यासोबत घडतच नाहीये, ते त्याच्या इच्छेने घडतंय. मग या भक्तीला आयुष्यात कसं आणायचं? त्याचे काही प्रकार आहेत का? शास्त्रानुसार 9विधा भक्ती सांगितली आहे. नवविधा भक्ती. त्यातले काही महत्वाचे प्रकार म्हणजे श्रवण, ईश्वराच्या कथा, लीला ऐकणे, कीर्तन, त्याचं नामस्मरण, भजन म्हणणे, स्मरण, कोणतंही काम करता करता त्याचं सतत आठवण ठेवणे, आणि सर्वोच्च प्रकार म्हणजे आत्मनिवेदन, संपूर्ण शरणागती. संपूर्ण शरणागती. मी आणि माझं सगळं तुझंच आहे, यातच मोक्ष आहे. असं म्हणतात की कलियुगात हा मार्ग सर्वोत्तम आहे. यामागे काही विशेष कारण आहे का? हो, कारण आजच्या काळात मन खूप चंचल आहे आणि शिस्त कमी आहे. हे तर खरं आहे. ज्ञानमार्गासाठी तीव्र बुद्धी आणि वैराग्य लागतं. राजयोगासाठी कठोर शिस्त लागते. पण भक्तीसाठी फक्त एक प्रामाणिक सरळ हृदय लागतं. अच्छा. मन सैरभैर असलं तरी फक्त देवाचं नाव घेतलं तरी ते हळूहळू शांत होऊ लागतं. म्हणूनच संत म्हणतात, कलियुगात नामस्मरणासारखं सोपं साधन नाहीये. तर आपल्याकडे डोक्याचा मार्ग आहे, हृदयाचा मार्ग आहे. पण आपल्यापैकी बहुतेकांसाठी जे संसारात आहेत, रोजच्या धावपळीत आहेत, त्यांच्यासाठी हात म्हणजे कर्म हेच वास्तव आहे. बरोबर. मग त्यांच्यासाठी जे 9 to 5 नोकरीत अडकले आहेत, त्यांच्यासाठी या शिखरावर जाण्याचा काही मार्ग आहे का? हो, आणि तोच आहे कर्ममार्ग. कर्ममार्ग. आणि हा एक मोठा गैरसमज आहे की कर्ममार्ग म्हणजे फक्त चांगली कामं किंवा समाजसेवा करणे. अच्छा. कर्ममार्ग म्हणजे चांगली कामं करणे नव्हे, तर अनासक्तपणे काम करणे. अनासक्तपणे. हो, बंधन कर्मामुळे नाही, तर मी कर्ता आहे या भावनेमुळे आणि फळाच्या अपेक्षेमुळे निर्माण होते. म्हणजे निष्काम कर्म, ज्याबद्दल गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला वारंवार सांगतात. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अगदी तेच. बरोबर. पण इथे खूप सूक्ष्म गोष्ट समजून घ्यायला हवी. काय? आपल्याला वाटतं की निष्काम कर्म म्हणजे फळाची चिंता न करणं, पण स्रोतानुसार खरी गंमत दुसरीकडेच आहे. फळाची चिंता सुटते कारण मी कर्ता आहे हाच भाव गळून पडतो. जेव्हा कर्ताच नसतो तेव्हा फळाचा मालक कोण असणार? इट्स नॉट अबाउट इग्नॉरिंग द फ्रूट, इट्स अबाउट डिझॉल्विंग द ओनर ऑफ द फ्रूट. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण आजच्या हाय प्रेशर कॉर्पोरेट जगात हे कसं शक्य आहे? जिथे प्रत्येक कामाचा हिशोब, टार्गेट आणि अप्रेझल असतो, तिथे आपलं ऑफिस आपला आश्रम कसं बनू शकतं? तिथेच तर खरी साधना आहे. कर्मयोग म्हणजे उत्कृष्टतेला नाकारणे नाही. अच्छा. तुम्ही तुमचं काम 100% प्रामाणिकपणे पूर्ण कौशल्याने करा, पण परिणाम तुमच्या हातात नाही हे सत्य स्वीकारा. म्हणजे? तुम्ही प्रेझेंटेशन उत्तम देऊ शकता, पण डील मिळेल की नाही हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. हो, ते तर आहेच. कर्मयोग सांगतो, प्रयत्नांवर लक्ष केंद्रित कर, परिणामांवर नाही. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा कामातला आनंद वाढतो आणि चिंता, भीती कमी होते. या निस्वार्थ कर्माने हळूहळू अहंकार गळून पडतो आणि मन शुद्ध होतं. यालाच चित्तशुद्धी म्हणतात. तुम्ही चित्तशुद्धी हा शब्द वापरलात, म्हणजे मनाची शुद्धी. हाच धागा पकडून पुढच्या मार्गाकडे वळूया का, जो थेट मनावरच काम करतो? बरोबर. पतंजली मुनींचा राजमार्ग. अगदी. कर्मयोगाने शुद्ध झालेलं मन राजयोगासाठी तयार होतं. राजमार्गाला रॉयल पाथ म्हणतात. रॉयल पाथ? अरे तो थेट राजावर म्हणजेच मनावर काम करतो. जो मनावर राज्य करतो तोच खरा राजा. जग बदलायची गरज नाही, फक्त मन स्थिर करायचंय. पतंजलींची प्रसिद्ध व्याख्या आहे योगः चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे मनाच्या वृत्तींचा, विचारांच्या लाटांचा निरोध. हो, त्यांना दाबणे नाही, त्यांच्याशी भांडणे नाही, तर त्यांना पूर्णपणे थांबवणे. जेव्हा तलावातील पाणी खळबळलेलं असतं तेव्हा तळ दिसत नाही, पण जेव्हा पाणी स्थिर आणि स्वच्छ होतं तेव्हा तळ आपोआप दिसतो. बरोबर. तसंच जेव्हा मन स्थिर आणि पारदर्शक होतं तेव्हा आत्मा स्वतःच प्रकट होतो. त्यासाठी त्यांनी अष्टांग योगाची शिडी दिलीये. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. ही एक चेकलिस्ट आहे का, की एकामागे एक पूर्ण करायची? नाही, हे एका झाडाच्या फांद्यांसारखे आहेत जे एकत्र वाढतात. यम नियम हे मूळ आहेत, म्हणजे नैतिक शुद्धी. आसन आणि प्राणायाम हे खोड आणि फांद्या, जे शरीर आणि श्वासाला स्थिर करतात. आणि मग प्रत्याहार, धारणा, ध्यान ही फुलं आहेत जी साधनेला आत वळवतात. आणि समाधी हे फळ आहे जिथे मन पूर्णपणे विलीन होतं.
हे सगळं ऐकायला खूप सुंदर आणि शास्त्रीय वाटतं, पण आजच्या काळात जवळजवळ अशक्य वाटतं. आपलं आयुष्य तर याच्या अगदी विरुद्ध आहे. सततचे नोटिफिकेशन्स, ओव्हरस्टिम्युलेशन, डोपामिनची नशा. असं वाटतं हा मार्ग एका वेगळ्या युगासाठी बनवला होता. तुमची शंका रास्त आहे. आधुनिक जीवनशैली राजयोगासाठी एक मोठं आव्हान आहे. म्हणूनच या मार्गासाठी प्रचंड शिस्त, एकांत आणि दृढ निश्चय लागतो. खरंय. आजकाल 5 मिनिटं शांत बसणंही कठीण झालंय, पण अशक्य नाही. आतापर्यंत आपण ज्या मार्गांबद्दल बोललो त्यात कुठेतरी नियंत्रण, त्याग किंवा शिस्त आहे. पण एक असाही मार्ग आहे ज्याबद्दल खूप गूढता आणि गैरसमज आहेत. जो जगातल्या गोष्टींना टाळत नाही, उलट त्यांचाच वापर करून घेतो. तंत्रमार्ग. हो, तंत्राचा मूळ विचार क्रांतिकारी आहे. तो म्हणतो, जगापासून पळून जाऊन मोक्ष मिळवायचा नाही, तर जगालाच रूपांतरित करून मोक्ष मिळवायचा आहे. जगाला रूपांतरित करून. हो, तंत्राच्या मते काहीही अशुद्ध नाही. विष आणि अमृत एकाच ऊर्जेची 2 रूपं आहेत. अशुद्धता आपल्या दृष्टीत आहे, वस्तूत नाही. म्हणजे ज्या इच्छा, क्रोध, वासना यांना बाकीचे मार्ग टाळायला सांगतात, तंत्र त्यांचाच वापर करून घेतो. अगदी. एका स्रोतामध्ये एक वाक्य होतं, जे तुम्हाला बांधतं तेच तुम्हाला मुक्तही करू शकतं. हे ऐकायला खूप आकर्षक पण तितकंच धोकादायक वाटतं. इट फील्स लाईक ट्राईंग टू यूज पॉयझन ॲज मेडिसिन. तुमची उपमा अगदी अचूक आहे. तंत्र हे विषाला औषध बनवण्याचंच शास्त्र आहे. अच्छा. तंत्राचा उद्देश इच्छांना दाबणे नाही, तर त्यांच्या ऊर्जेचा वापर करून त्यांच्या पलीकडे जाणे आहे. यात शरीर हे एक मंदिर मानले जाते आणि कुंडलिनी शक्ती, जी प्रत्येक माणसात सुप्त चेतना ऊर्जा आहे, तिला जागृत करण्यावर भर दिला जातो. कुंडलिनी शक्ती. बंधन म्हणजे ऊर्जेचा अवरोध आणि मोक्ष म्हणजे ऊर्जेचा मुक्त ऊर्ध्वगामी प्रवाह. मग हा मार्ग इतका धोकादायक का मानला जातो? कारण तो खूप वेगाने काम करतो, एखाद्या रॉकेटसारखा. रॉकेटसारखं. हो, यात अहंकार हळूहळू शुद्ध होत नाही, त्याला थेट धक्का दिला जातो, ऊर्जेचा स्फोट होतो. यासाठी अत्यंत प्रामाणिक आणि सिद्ध गुरूची गरज असते. गुरुची गरज. हो, जो या ऊर्जेला योग्य दिशा देऊ शकेल. गुरुशिवाय तंत्र म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून विजेच्या तारेला हात लावण्यासारखं आहे. म्हणूनच हा मार्ग गुप्त ठेवला जातो. तंत्राच्या या जगाला स्वीकारणाऱ्या मार्गापासून आता आपण अशा मार्गाकडे जाऊया जो वरवर पाहता जगाचा त्याग करणारा वाटतो. शेवटचा मार्ग संन्यास मार्ग. म्हणजे भगवे कपडे घालून सगळं सोडून हिमालयात जाणं. नाही, हा सर्वात मोठा गैरसमज आहे. संन्यास म्हणजे घराचा किंवा कपड्यांचा त्याग नव्हे, तर माझं या भावनेचा त्याग. माझं या भावनेचा त्याग. हो, ही एक आंतरिक घटना आहे. अनेक संन्यासी कपडे घातलेले लोक मनातल्या मनात खूप मोठे गृहस्थ असू शकतात. आणि अनेक गृहस्थ, जसे राजा जनक, आतून खरे संन्यासी असू शकतात. मग त्याग नक्की कशाचा करायचा? जर घराचा नाही तर? अनुसार घडतंय. दुसरा, मालकी हक्काचा त्याग. काहीही माझं नाही. नाही शरीर, नाही विचार, नाही घर. अच्छा. तिसरा, ओळखीचा त्याग. मी डॉक्टर, इंजिनियर, वडील किंवा मुलगा नाही, मी फक्त शुद्ध चेतना आहे. आणि चौथा, सर्वात महत्वाचा, भविष्याचा त्याग. माझा कोणताही वैयक्तिक अजेंडा नाही, जे होईल ते स्वीकार्य आहे. म्हणजे ही एक प्रकारची अस्तित्वात्मक मृत्यूची प्रक्रिया आहे. मीपणाचा मृत्यू, जिवंतपणीच. अगदी. खरा संन्यासी तो, जो जगात राहूनही कशाचा मालक नसतो, कशाची अपेक्षा करत नाही आणि कशाचा बचावही करत नाही. त्याला काही मिळवण्याची इच्छा नसते आणि काही गमावण्याची भीतीही नसते. ही एक परम स्वातंत्र्याची अवस्था आहे. हे सहाही मार्ग खूपच वेगळे दिसतात. ज्ञान मार्गाचा साधक आणि भक्ती मार्गाचा साधक तर पूर्णपणे भिन्न स्वभावाचे वाटतात. हो, दिसताच. मग हे मार्ग स्वतंत्र आहेत की कुठेतरी एकमेकांना मिळतात? खूप छान प्रश्न आहे. हे मार्ग एकमेकांना वगळत नाहीत, उलट ते एकमेकांना पूरक आहेत. पूरक आहेत. त्या शिखरावर जाणाऱ्या वेगवेगळ्या पायवाटा आहेत. तुमचा मूळ स्वभाव कोणता मार्ग निवडतो हे तुमच्या संस्कारांवर अवलंबून आहे. पण अंतिम ध्येय एकच आहे, अहंकाराचं विसर्जन. खरं तर खरा साधक कर्माने कर्मयोग्यासारखा निस्वार्थ असतो, भावनेने भक्तासारखा समर्पित असतो आणि विचाराने ज्ञानासारखा स्पष्ट असतो. तर आज आपण मोक्षाच्या या 6 अद्भुत मार्गांच्या नकाशावरून प्रवास केला.
ज्ञानाचा धारदार मार्ग, भक्तीचा प्रेमळ मार्ग, कर्माचा व्यावहारिक मार्ग. राजयोगाचा शिस्तबद्ध मार्ग, तंत्राचा धाडसी मार्ग आणि संन्यासाचा त्यागमय मार्ग. हो. आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की ऋषी म्हणतात, मोक्ष मिळवायचा नसतो, तो आठवायचा असतो. आठवायचा असतो. हो, तो आपला सहज स्वभाव आहे. हे मार्ग फक्त त्या आठवणीवरचं अज्ञानाचं, अहंकाराचं आवरण दूर करण्याचं काम करतात. जर मोक्षाच्या या शिखराकडे नेणारे हे वेगवेगळे मार्ग तुम्हाला स्पष्ट झाले असतील, तर हा नकाशा तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तुमचा स्वतःचा मार्ग कोणता किंवा या वाटावर चालताना तुम्हाला कोणते प्रश्न पडतात हे आम्हाला कमेंट्समध्ये ऐकायला आवडेल. आणि अशाच अनेक सखोल प्रवासांसाठी, सनातन शास्त्रच्या या ज्ञान नौकेत सामील होण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.